पुण्याच्या मुंढवा भागातील सुमारे 40 एकर जागा ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्या कंपनीने घेतली। मुळात ही एवढी मोठी जागा, ज्याला आता कलेक्टर म्हणतात की जागा सरकारची आहे, या जागेचा व्यवहार झालाच कसा आणि झाला असेल तर तो याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे। कारण ही जागा सरकारची आहे म्हणजे ती पूर्वी वतनाची जागा होती असं म्हटलं जातं। त्या वतनातून ती सरकारकडे आली, मग ती परत कशी गेली। शिवाय या जागेचं जे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे ते 300 कोटी रुपये दाखवण्यात आलं आहे। वास्तविक हा परिसर पाहता ही जागा 2000 कोटीपेक्षा जास्त रुपये किमतीची असेल, परंतु याच्यामध्ये जर नियमाप्रमाणे शुल्क भरलं असतं, मुद्रांक शुल्क, तर 21 कोटी रुपये भरायला लागले असते। त्याऐवजी आता तो 500 रुपयामध्ये व्यवहार झालेला आहे। हे का झालं, याच्यात अनेक चुका आहेत। ही जागा पुणे शहरामध्ये असूनही ती मुळशी तालुक्यामध्ये असल्याचं भासवलं गेलं। हे कशासाठी भासवलं गेलं, मूळ वतनाचं किंवा सरकारी जागेचं काय झालं। अशी जमीन ज्यावेळेला एखाद्या राजकीय नेत्याच्या नातेवाईकांकडे जाते त्यावेळी त्याच्यावर संशयाचं वादळ उठतं। इथेही ते उठलेलं आहे आणि याच्यामध्ये ज्या काही घटना घडल्या, कोण म्हणते याच्यामध्ये IT पार्कसाठी म्हणून जागा देण्यात आली, म्हणून स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलती मिळाली, या सगळ्या गोष्टी असतील तर याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे राजकारण्यांनी जे करू नये ते केलं हे याच्यामध्ये दिसतंय। त्यामुळे या सगळ्या प्रकारची चौकशी होऊन आणि याच्यातले काही जे लोक आहेत त्यांच्या पूर्वीच्या काही चुकीच्या गोष्टीही समोर येत आहेत। त्यामुळे त्यांचा पार्थ पवारांशी कसा संबंध आला या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी, दोषी सर्वांवर, अधिकाऱ्यांवर असं नाही, राजकारण्यांवरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे।